फाईट क्लब बिरे आणि त्यांच्या विरोधात जय भैरी हा संघ खेळताना दिसेल. नाणेफेकीचा निर्णायक कौल जिंकलाय. फाईट क्लब मिरे या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण गोलंदाजीचा निर्णय निवडलाय आणि तदनंतर फलंदाजी करताना दिसेल. जय भैरी हा संघ पहिल्या डावात 6 षटकांचा सामना आहे. त्यामध्ये कमीत कमी इथून पुढे तुम्हाला धावा उभारायच्या 70 ते 80 प्लस. कारण पहिल्या डावात पहिला सामना खेळत असताना धावाच उभारला गेलेला होता. तो सामना तिथून पुढे गमवायला लागला होता. मिरे हंटर्स या संघाला आता मात्र वेगळा निर्णय घेतलाय. तर घेतलेला निर्णय योग्य कसा हे दाखवण्याची वेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आली की या स्पर्धेचा आजचा अंतिम आणि निर्णायक दिवस आहे. इथून पुढे या चषकावर कोणता संघ नाव कोरवेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. याच परिसरातील अनेक दिग्गज खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना दिसले होते, स्वतःला सिद्ध केले. आता मात्र अंतिम दिवसामध्ये प्रसिद्ध व्हायचं या मीरा प्रीमियर लीग 2026 मध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्मिथ शिवलकर आणि दुसऱ्या बाजूला निहार मोरे खेळताना दिसेल. प्रतीक वास्के गोलंदाजी एंडकडून दाखल झाला. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आणि पहिली हॅट्रिक संपादन करणारा खेळाडू गोलंदाजी एंडकडून सज्ज झालाय. मिरा प्रीमियर लीग 2026 मध्ये दोन्हीही कारनामे त्याच्या नावावर राहिलेत. तो सध्याच्या घडीला अंतिम दिवसामध्ये निर्णायक सामन्यात गोलंदाजी करताना दिसेल. पहिल्या डावात स्ट्राईक एंडला स्मिथ शिवलकर. या स्पर्धेतील सर्वाधिक जलद गतीने अर्धशतक ठोकणारा फलंदाज जाऊन पोहोचला. त्याने 15 चेंडूंमध्ये 50 धावांची खेळी केली कालच्या दिवसात. तो खेळाडू आता मात्र पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करेल या सामन्यामध्ये. क्वालिफायर्स पूर्वीची लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला होईल सुरुवात. लेट्स प्ले. आजच्या दिवसातील दुसरा सामना निर्णायक सामना आपण पाहतोय. प्रतीकेचा पहिला बॉल अराउंड विकेटने सरा बॅटने चेंडूला पाठवलं स्टेट डाऊन द ग्राउंड. हा चेंडू चालला या सामन्यातील पहिला चौकार. पहिल्या चेंडूवर सरा बॅटने त्याने चौकार ठोकलाय. त्याला डगआउट मधून सेट होऊ आलाय कारण त्याला सेट व्हायला जास्त वेळ लागत नाही. मैदानाच्या आतमध्ये थोडासा वेट केल्यानंतर पहिल्या चेंडूवर थोडीशी वाट लावली प्रतीक यांची. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. मात्र यावेळेस चेंडू शोधायला लावले. लगेच नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये दाखल केला जातोय. मात्र दुसऱ्या बाजूला स्मिथ शिवलकर या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जाईल कारण नाणेफेक पराभूत झाले. सामना जिंकायचा आहे त्याच्यासाठी सारथीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये.
च्या आतमध्ये चालू आहे. धावसंख्या आतापर्यंत झाली 4. पहिल्या चेंडूवर चेंडू थोडासा शोधायला लावला होता स्मिथ शिवलकर याने. तो पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. 6 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक पहिल्या डावात हातात असताना मिलिटरी पॉवर प्लेचं पहिलं प्रतीक वास्केला आपण पाहतोय. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक त्याने संपादन केली होती. तोच पुन्हा एकदा गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय. स्ट्राईक एंडला स्मिथ शिवलकर. कालच्या दिवसामध्ये या खेळाडूची देखील चर्चा रंगली. मीरा प्रीमियर लीग 2026 मध्ये सर्वाधिक जलद गतीने अर्धशतक ठोकणारा फलंदाज स्ट्राईक एंडला स्मिथ. दुसऱ्या बाजूला प्रतीक खेळताना दिसेल. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आईकोयच्या भूमीत एका बाजूला स्मिथला आपण पाहतोय. यावेळेस बॅकफूट पंच हलक्या तरी चेंडूला उडवायचं होतं. कव्हरला मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू चालला यावेळेस निर्धाव. आता लाईन लेंथ थोडीशी शोधून काढली. चांगल्या रीतीने गोलंदाजी करायला त्याने सुरुवात केली. प्रतीक वास्के मैदानाच्या आतमध्ये पहिल्या दिवसातील सितारा अंतिम दिवसामध्ये खेळताना दिसतोय. फाईट क्लब मिरा या संघाकडून. मागचा चेंडू निर्धाव गेलाय. पुन्हा एकदा अराउंड विकेटने गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस ऑन साइडला मिड विकेटच्या बाहेर हा चेंडू चाललाय. 6 धावांसाठी षटकार. सख्खे बंधू आता मात्र एकामेकांच्या संघाच्या विरोधात खेळताना दिसतील. एका बाजूला अथर्व शिवलकर, दुसऱ्या बाजूला स्मिथ. अजून एक वेळेला क्रॉस बॅटने चेंडू उडवायचा होता. मात्र इनसाइड एज घेत असताना चेंडू चाललाय शॉर्ट टप. फाईनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. कोणतीही धाव या चेंडूवर येत नाहीये. या षटकाचं समीकरण तसं राहिलंय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका, तदनंतर निर्धाव, तदनंतर 6 धावा आणि तदनंतर मागचा चेंडू देखील निर्धाववाल्या धावसंख्या जाऊन पोहोचले 10 वर. प्रथम फलंदाजी करत असताना जय भैरी हा संघ आपण पाहतोय. मेंटेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक हाताळत असताना प्रत्येक वास्के हा देखील कमी नाहीये. आता मात्र 2 चेंडू निर्धाव फेकले या षटकातील. यावेळेला उडवलं एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्रा पॉवर घेत असताना हा चेंडू चाललाय अलाउंड द कार्पेटने सीमारेषेच्या जवळ. 4 धावा येत आहेत. चौकार. धावसंख्या 14. पुन्हा एकदा स्मिथ स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. अजून एक वेळेला उडवलंय. पायावर गंमत करायची होती मात्र त्याची किंमत मोजावी लागली. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार येतोय. सुरुवात देखील गोड केली होती आणि या षटकाचा अंत देखील गोडच केलाय. 6 धावांनी षटकार ठोकलाय. षटक संपतोय पहिल्या डावातील पहिलं. धावसंख्या झाली प्रथम फलंदाजी करत असताना जय भैरी या संघाची 20 धावा. अनिकेत पिलनकर यावेळेस गोलंदाजी एनकडून दाखल झालाय. पहिल्या षटकात चांगला समाचार घेतलाय स्मिथ शिवलकर याने प्रतीक वास्के याचा. आणि तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये थोडासा दबावाखाली नक्कीच दिसेल. कारण पहिल्या षटकात अतिरिक्तचे धावा खर्च केल्यानंतर पहिलाच बॉल दुसऱ्या षटकातील उडवलंय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. हा चेंडू चाललाय वन बाउंड सीमारेषेच्या पार. 4 धावांसाठी चौकार येतोय.
मागच्या चेंडूवर चौकार फुकला. आता मात्र दोन्हीही फलंदाज थांबायचं नाव घेत नाहीत. एका बाजूला निहार मोरे आणि दुसऱ्या बाजूला स्मित शिवलकर. पहिल्या षटकात देखील अशी सुरुवात झाली होती. पहिल्या चेंडूवर त्याने चौकार फुकला. आता मात्र दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार आला. इथून मात्र तुम्हाला थोडासा विचार करावा लागेल. षडयंत्र रचणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र लाईन क्लीन थोडीशी बिघडते सातत्याने. हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जाईल. लेफ्ट हँडर बॅटर आपण पाहतो स्ट्राईकिंगला निहार मोरे याला. यावेळी अनिकेतचा पुढचा बॉल. फुलर लेनचा बॉल हलक्याने पुश केलाय. चेंडू चाललाय कव्हरमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल स्ट्राईक रोटेट. आता मात्र स्ट्राईक केला खेळताना दिसेल स्मिथ. 6 चेंडूंमध्ये वैयक्तिक त्याच्या 20 धावा आहेत. त्यामध्ये 2 षटकार 2 चौकार त्याने ठोकलेत. या स्पर्धेची उच्चांकित धावसंख्या उभारली होती. मिरे हंटर्स या संघाने 106 धावा. आता हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत उभे राहिले तर ती धावसंख्या देखील मोडीत केली जाऊ शकते. मात्र इथून पुढे तुम्हाला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. अनिकेत पिलनकर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट टेस्ट. स्मित शिवलकरसाठी या षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस बॉल यावेळेस ऑन साईडला आला होता. कार्पेंटर चेंडू चालला मिड विकेटला. थोडीशी चूक यावेळेस पाहायला मिळाली होती. पिकअप करत असताना यावेळेस थोडीशी चुकी झाली गोलंदाजाच्या माध्यमातून. ही धाव घेणं गरज होते की हा देखील एक प्रश्न आहे. सिग्नल तोडला होता दोन्ही फलंदाजांनी. अपघात होता होता वाचलाय. मात्र सिंगल धाव कंप्लीट केली जाते. थोडीशी धगधग वाढली होती जसा क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू जाऊन पोहोचला होता. मात्र दोन्ही फलंदाज सुखरूपरित्या क्रीजमध्ये खेळताना दिसतील. अनिकेत पुन्हा एकदा या षटकातील पुढचा बॉल. धावसंख्या 26. पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस मोठा फटका. पुलचा फटका पॉवरफुल. 6 धावांसाठी षटकार येतोय निहार मोरे याच्या बॅटमधून. धावसंख्या आता मात्र झटपट पुढे जायला सुरुवात झाली आहे. जाऊन पोहोचले 32 वर. मागच्या चेंडूवर देखील षटकाराला अनिकेत पिलनकर याच्या विरोधात स्ट्राईक एंडला निहार मोरे खेळताना दिसेल. हलक्या तरी चेंडूला पुश केलाय. चेंडू चाललाय कव्हरला. क्षेत्ररक्षक प्रत्येक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाते. आता सेन्सिबल क्रिकेट देखील मैदानाच्या आतमध्ये खेळलं जातं. कारण कालचा सामना खेळत असताना त्यांना माहिती आहे जशी त्यांची विकेट जाते तशी बाकी फलंदाज आपला डाव सावरताना दिसले नव्हते. मात्र आपली विकेट देखील फार महत्त्वाची या सामन्यासाठी हे दिसतं या क्रिकेट खेळामध्ये. हलक्या तरी चेंडूला पुश केलाय. पॉईंटला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल धाव या चेंडूवर धावून कंप्लीट केली जाईल. पहिल्या डावातील षटक संपलं. यावेळेस दुसरं 17च्या सरासरीने धावा आतापर्यंत झाले 34. एकही फलंदाज अजून देखील बाद झालेला नाहीये. जयभरी या संघाचा तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पहिल्या डावात पुन्हा एकदा गोलंदाजी एंडकडून प्रतीक वास्के गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि पहिल्या डावाचं तिसरं षटक तो हाताळताना दिसेल. अराउंड विकेट स्मित शिवलकरसाठी या षटकातील पहिला बॉल. यावेळेस अजून एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न. फटका थोडासा फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. यावेळेस पकडला जेल स्मित शिवलकर. पहिला मोठा धक्का बसतोय जयभैरी या संघाला. स्मित याच्या रूपामध्ये. धावसंख्या 34 वर.
बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. हा चेंडू चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार येतोय. चेंडूवर यावेळेस मोठा फटका अमोल पाटील यांच्या बॅटमधून आलाय. बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. हलकेसे हात फिरले आणि त्यानंतर चेंडूला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचले 40 वर. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. स्मिथ शिवलकर माघारी परतला. त्यानंतर असं वाटलं होतं धावसंख्येत थोडीशी कमी होते की मात्र पहिल्या चेंडूवर अमोल पाटील यांनी देखील त्यांची इरादे स्पष्ट केलेत. पुढचा बॉल या षटकातील ओव्हर द विकेट प्रतिक्रियाचा पुन्हा एकदा उडवलाय. यावेळेस लगातारचा दुसरा मॅसिव्ह हिट. 6 धावा षटकार येतोय. संख्या आता मात्र झटपट पटापट बदलायला सुरुवात झाली आहे. ज्यांनी तुमची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केलाय त्यांचे निकाल लावण्याची ताकद ठेवा. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार ठोकलेत अमोल पाटील यांनी. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला प्रतिकेच्या विरोधात. अजून एक वेळेला हलक्या तरी चेंडूला पुश केलं. चेंडू चाललाय फाईल लेग मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल धाव कंप्लीट केले. लगेच दुसऱ्या धाव्यासाठी वळले दोन्ही खेळाडू आणि बघता बघता 2 धावा देखील धावून कंप्लीट केल्या जात आहेत. इतकासा बॅकअप नव्हता मात्र लगेच 2 धावा देखील धावून कंप्लीट केल्या जात आहेत. षटकार चौकारांबरोबर आता मात्र सिंगल डबलला देखील महत्व दिलं जातंय. मैदानाच्या आतमध्ये एक धाव होती मात्र क्षेत्ररक्षक जसा उशिरापर्यंत पोहोचला लगेचच पाहिलं आणि दुसऱ्या धाब्यासाठी कंप्लीट. यावेळेस सरळ बॅटने अजून एक वेळेला हा देखील चेंडू चाललाय काऊ कॉर्नर लिझन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार येतोय. त्याच्या विरोधात ठोकलेत अमोल पाटील यांनी. आता मात्र थांबायचं नाव घेत नाहीयेत. आता थांबतात ते अमोल कसले. 3 षटकार वन डाऊनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आले आहेत. आता स्मिथ शिवलकर कुठेतरी हरवलेला पाहायला मिळतोय. संचारला अक्षरशः अमोल पाटील यांच्या अंगामध्ये असं म्हणायला हरकत नाहीये. कारण 3 षटकार त्यांनी मैदानाच्या आतमध्ये खडे खडे ठोकलेत. अजून एक वेळेला यावेळेस बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न. हा चेंडू दिगाला निर्धाव. षटक संपतंय. पहिल्या डावातील 3रं धावसंख्या झाली आतापर्यंत. प्रथम फलंदाजी करत असताना जय भैरी या संघाचे 54 धावा. 1 फलंदाज बाद. चौथ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. गोलंदाजी एंड कडून यावेळेस गोलंदाज सूरज गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. पहिल्या 3 षटकात भरपूर धावा खर्च केल्या. तिथून मात्र तुम्हाला ती धावसंख्या रोखायची आहे. मात्र फलंदाज थांबायचं नाव घेत नाहीयेत. लेफ्ट हँड बॅटर यावेळी स्ट्रायकिंगला निहार मोरी खेळताना दिसेल. त्याच्या बॅटमधून देखील वैयक्तिक 12 धावा आतापर्यंत आलेत 4 चेंडूंमध्ये.
चौथ्या षटकाला सुरुवात. सूरज गोलंदाजी एंडकडून दाखल झाला. आयुष्यात चढ उतार फार महत्वाचे असतात ECG मध्ये. सरळ रेषा म्हणजे माणूस जिवंत नाही. यावेळेस सरळ बॅटने चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक प्रत्येक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल धाव दरम्यान धावून कंप्लीट केली जाते. आता मात्र अमोल पाटील यांच्यावर देखील विश्वास दाखवायला सुरुवात केली आहे. मागच्या षटकात पाहायला गेलं तर तब्बल 20 धावा त्यांच्या वैयक्तिक त्यांच्या बॅटमधून 3 षटकार देखील ठोकले गेलेत. तेच पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला खेळताना दिसतील. धावसंख्या 55 धावा. पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मात्र चांगल्या समजदार आतापर्यंत गोलंदाजांचा घेतला गेलाय. थोडीशी खराब गोलंदाजी प्रतीक वास्की याच्या माध्यमातून देखील केली गेली. मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये ती केलेली खराब गोलंदाजी भरून काढायची असेल तर या षटकात सूरज याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक एंडला आता मात्र सेट फलंदाज ऑन फायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमोल पाटील तब्बल 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. त्यामध्ये 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. आता सूरज पुन्हा एकदा सज्ज होईल. ओव्हर द विकेटने यावेळेस हलक्यातने चेंडूला पुश केलाय. सन्मान दिलाय चेंडूला. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल धाव दरम्यान धावून कंप्लीट केली जाते. निहार याला या एंडकडून स्ट्राईक एंडला येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ती मागच्या चेंडूवर घेतली गेलेली सिंगल. निहार पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. धावसंख्या आतापर्यंत प्रथम फलंदाजी करत असताना फाईट क्लब मीरा या संघाच्या विरोधात जयभैरी संघाची झाली 56 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी एंडकडून चौथ्या षटकासाठी सूरज राईट माराउंड विकेट. पुढचा बॉल फुलर लाईनचा बॉल हलक्यातून पुश केलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू मागे धावतायत. सिंगलच धाव धावून कंप्लीट केली जाते. या षटकात थोडासा सन्मान द्यायचा प्रयत्न केला जातोय फलंदाजांच्या माध्यमातून. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवर प्रहार करणं गरजेचं असतं. आता चांगल्या चेंडूचा सन्मान केला गेलाय. मागच्या 3 चेंडू त्यामध्ये धावा खर्च केल्यात फक्त 3. सूरज या षटकात थोडंसं रोखलं जातंय फलंदाजांना. थर्ड सर्कलच्या बाहेरून फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हरला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळी सूरज याचा पुढचा बॉल या षटकातील ओव्हर द विकेटने हलक्याने पुश केले चेंडूला पॉईंटमध्ये. यष्टीरक्षक स्वतः चेंडू मागे धावतोय. सिंगलच धाव या चेंडूवर देखील धावून कंप्लीट केली जाईल. तर सिंगल डबलने देखील धावा येणं गरजेचं करत इथून पुढे आपल्या संघासाठी विकेट फार महत्वाची आहे. मागच्या षटकात तब्बल धावा खर्च केले होत्या प्रत्येकीने 20. त्यामध्ये एक विकेट देखील स्मिथ चिवलकरची पहिली विकेट. मात्र या षटकात धावा खर्च केल्यात आतापर्यंत फक्त 4 चेंडूंमध्ये. स्ट्रायकिंगला दिहार बोरे खेळताना दिसेल. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॉडीला पूर्णतः रोल केलं होतं. मात्र हा चेंडू दिशाहीन. पिचिंग लेग साइड लेग स्टंप. चेंडू चालला स्क्वेअर वाईट. थोडासा अतिरिक्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. सूरज याच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचलंय 59 या अंकावर. जयभैरी हा संघ आपण प्रथम क्षेत्ररक्षण फलंदाजी करताना पाहतोय. नाणेफेक हरल्यानंतर पराभूत झाल्यानंतर धावा तर पहिल्या डावात चांगलेच उभारल्या गेलेत. फाईट क्लब मिरा हा संघ नाणेफेक पराभूत झालेत. नाणेफेक जिंकलेत. प्रथम क्षेत्ररक्षण करताना दिसतील. यावेळेस मोठा फटका. पायावरचा बॉल हा वेळ चाललाय. फायनल पॉइंट लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार येतोय. मागच्या चेंडूवर षटकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी एंड कडून. आता मात्र या षटकात देखील थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. सूरज याच्यावर हा चेंडू चाललाय. एक्स्ट्रा मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मात्र थोडंसं आंगलट आलं असं हे प्रकरण. पहिल्या डावामध्ये षटक संपलेत. आतापर्यंत 4 धावसंख्या झाली आहे. जयभैरी या संघाची 66 धावा. 4 षटक संपलेत. यापुढे होणारा सामना सुनील स्मृती आणि त्यांच्या विरोधात खेळताना दिसेल तीर्था स्पोर्ट. जसा सामना मध्यंतरासाठी थांबेल तसा दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी पोचायचे.
अजून देखील पहिल्या डावातील 2 षटकाचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी एंड कडून अनिकेत पिलनकर वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि पहिल्या डावाचं 5वं षटक घेऊन दाखल झालाय. स्ट्राईक एंडला निहार खेळताना दिसतोय. तर दोन्ही ॲक्शननी फलंदाजी करू शकतो. आता मात्र एंड जसा चेंज झालाय तसा राईटी तो फलंदाजी करायला सुरुवात केली आहे. यावेळेस पहिल्या चेंडूवर मोठा फटका. हा चेंडू चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी निहार मोर्याच्या बॅटमधून अजून एक षटकार येतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. स्वागत केलं जातंय निहार याच्या बॅटमधून. अजून एक वेळेला पेडल स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. अत्तर्ब सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलेत अमोल पाटील. त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आले आहेत 22. 7 चेंडूंमध्ये 3 षटकार त्यांनी ठोकलेत. 314.29च्या स्ट्राईक रेटने ते फलंदाजी करतायत. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 73. एक फलंदाज त्यामध्ये स्मिथ शिवलकर माघारी परतला. तो देखील चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करत होता. मात्र त्याची कमी भासू दिलेली नाहीये. मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका. हा देखील चेंडू यावेळेस चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जसा बॅटवर आला तसा सीमारेषे बाहेर गेलाय. षटकार येतोय. मागच्या चेंडूवर षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील बिऱ्या गावाचा अनुभवी खेळाडू आपण पाहतो स्ट्राईक एंडला अमोल पाटील यांना. यावेळेस हलक्या तरी चेंडू पुश केलाय. चेंडू चाललाय इष्टरक्षकाच्या दिशेने. सिंगल धाव मागच्या चेंडूवर दाफून कंप्लीट केली जाते. स्ट्राईक विथ रोटेट. निहार स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल अनिकेत पिलनकर याच्या विरोधात. अनिकेत पिलनकर मात्र या षटकामध्ये देखील अतिरिक्तच्या धावा तो खर्च करतोय. 14 धावा आतापर्यंत त्याने या षटकात खर्च केले आहेत. पुन्हा एकदा तो सज्ज होतोय ओव्हर द विकेटने. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक अत्तर्व चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलच धाव या चेंडूवर धावून कंप्लीट केली जाते. आता मोठे फटके दोन्ही बाजूने यायला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये सिंगल डबलला देखील थोडासा भर दिला जातोय. धावसंख्या झाली 81. 80च्या पार गेली धावसंख्या. अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील. अनिकेत पिलनकर गोलंदाजी एंड कडून थोडीशी अतिरिक्त धावा या षटकात खर्च केले आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न या चेंडूवर देखील झाला होता. मात्र इनसाइड एज घेत असताना चेंडू चाललाय स्लिप रिझन मध्ये. षटक संपतं. या बीच पहिल्या डावातील 5वं. धावसंख्या 81ला 1. प्रथम फलंदाजी करत असताना जय भैरी हा संघ. पहिल्या चेंडूवर हाणामारी झाली. अजून एक वेळेला लगातारचा दुसरा मॅसिव्ह हिट.
धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 93 वर. एक फलंदाज बाद. अजून देखील पहिल्या डावातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकाला देखील मोठा करण्याचा प्रयत्न केला जातोय. निहार याच्या माध्यमातून तो आतापर्यंत 13 चेंडूंवर 41 धावांवर खेळतोय. त्यामध्ये 5 षटकार, 1 चौकार, 315च्या सरासरीने धावा उभ्या करायला सुरुवात केली आहे. सांघिक धावसंख्या झाली 93. अजून एक वेळेला लगातारचा तिसरा मोठा फटका ठोकला यावेळेस निहार मोरे याने. या स्पर्धेतील सर्वाधिक जलद अर्धशतक ठोकणारा फलंदाज स्मिथ शिबुलकर याला आपण पाहिलेत. आता मात्र निहार मोरे जाऊन पोहोचलाय 14 चेंडूंवर 47 धावांवर. जयभरी संघाची सांघिक धावसंख्या 99. अजून एक वेळेला लगातारचा चौथा षटकार येतोय आणि या स्पर्धेतील सर्वाधिक जलद अर्धशतक ठोकणारा फलंदाजांच्या यादीत टॉपला जाऊन पोहोचलाय निहार मोरे. 15 चेंडू 53 धावा त्याच्या बॅटमधून आलेत आणि त्यामध्ये त्याने 7 षटकार, 1 चौकार आणि 363.33च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. मोठं नॉक काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. लगातारचे 4 चौकार ठोकले, षटकार ठोकलेत. पुढचा बॉल प्रथम याचा. अजून एक वेळेला लगातारचा 5वा षटकार. लगातारचे 5 ठोकलेत. या स्पर्धेमध्ये असा कारनामा कोणत्याही फलंदाजाने आतापर्यंत केला नव्हता. आणि सर्वाधिक जास्त धावसंख्या, सांघिक धावसंख्या उभारणारा संघ या स्पर्धेमध्ये पहिला ठरलाय जयभैरी हा संघ. 111 धावा. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निहार मोरे खेळताना दिसतोय. यावेळेस प्रथम पुन्हा एकदा गोलंदाजी एनकडून थोडासा दबावाखाली आलाय. अंतिम चेंडू पहिल्या डावाचा. हलका त्याने सन्मान दिला जातोय गोलंदाजाला. हे होणं गरजेचं असतं. आता तो सन्मान दिला गेलाय. अंतिम चेंडूवर सिंगल धाव. धावसंख्या झाली 112 आणि दुसऱ्या डावा जिंकण्यासाठी फाईट क्लब या संघाला 113 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 17 चेंडूंमध्ये 60 धावा निहार मोरे याच्या बॅटमधून आलेत. त्यामध्ये 8 षटकार, 1 चौकार, 352च्या स्ट्राईक रेटने त्याने फलंदाजी केली आहे. काय बरसलाय मैदानाच्या आतमध्ये. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर तो मोठे फटके खेळत होता. चांगल्या चेंडूला त्याने सन्मान दिला आणि तदनंतर आपल्या संघासाठी या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांकित धावसंख्या त्याने उभारले. तब्बल 112 धावा आणि दुसरा डावा जिंकण्यासाठी फाईट क्लब या संघाला 113 धावांचा पाठलाग करायचा आहे.
चला यानंतर होणारा सामना असेल तीर्था स्पोर्ट्सच्या विरोधामध्ये सुनील स्मृती संघ या स्पर्धेतला पहिल्या सेमीफायनलचा सामना. एक मोठा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या. सुनील स्मृती संघ आणि तीर्था स्पोर्ट्स संघ. शिवसेना पुरस्कृत नामदार आमदार चषक नवलाई पावडे क्रिकेट क्लब आयोजित MPL अर्थातच मिऱ्या प्रीमियर लीग सन 2026 पर्व दुसरे ही स्पर्धा आपण पाहतोय. ही स्पर्धा आज अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे. म्हणजेच काय तर गेल्या आपण 3 दिवसांचा विचार केला तर 12 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले होते आणि त्याच 12 संघांमध्ये 6 संघ इथे क्वालिफाय केले आणि ते 6 संघ आपल्याला आज इथे खेळताना पाहायला मिळत आहेत. चालू असलेला दुसरा सामना, एका बाजूला आहे जय भैरी संघ तर दुसऱ्या बाजूला फाईट क्लब संघ. प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल धावफलकावरती 112 या धावा जोडल्या आणि 113 धावांचा इथे पाठलाग करायचा असणारा फाईट क्लब या संघाला विशेष कौतुक इथे निहार मोरेचे ते करावं लागेल. ज्या प्रकारे त्यांनी फलंदाजी केली आहे. शेवटच्या षटकामध्ये प्रथम पिलनकर याच्या विरोधामध्ये 5 चेडूवरती 5 घणाघाती षटकार आणि 6व्या चेडूला ते सन्मान दिला आणि हा संदेश स्मित शिवलकर आणि या संघाकडून इथे पाठवला होता की शेवटच्या चेडूला ते सन्मान द्यायचा आणि खेळाडूवृत्ती निहार मोरेने दाखवले. त्याचे इथे विशेष कौतुक केलं जाईल. गोलंदाजाचं सुद्धा मनोबल इथे खचलं जातं आणि त्याचा इथे सन्मान करणं गरजेचं असतं आणि तोच सन्मान इथे निहार मोरेच्या माध्यमातून केला गेला. निहारच्या इथे आक्रमक खेळीमुळे धावसंख्या आत्तापर्यंत आपण 112 या अंकावरती जाऊन पोहोचताना पाहिली आणि 113 धावांचा आता करायचं असणारा पाठलाग. आक्रमक सुरुवात इथे मंदारला आणि प्रतीकला करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडवरती मंदार जोशी तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला प्रतीक वास्के पाहायला मिळेल. प्रतीक वास्केचा विचार करते या स्पर्धेतली सर्वात पहिली फास्ट रेट हाफ सेंचुरी ठोकणारे ते फलंदाज ठरला होता आणि त्यानंतर एक विक्रम इथे रचत गेले. स्मित शिवलकर होता, अनिकेत शिवलकर असेल, अवधूत तांडेल असेल आणि त्याच्यात मागोमाग आता निहार मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. यस, पहिला चेंडू आहे, मोठा फटका ऑनसाईडच्या दिशेने खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, सीमारेषेवरती घेतलेली अप्रतिम झेल संपतोय ते पहिल्या चेंडूवरती. मंदार जोशी याचा खेळ पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का तो इथे क्रीडांगणाच्या बाहेर. डीजे हे बॅटर होता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का स्मित शिवलकर यांनी दिलाय. फलंदाजी करत असताना तब्बल 20 धावा स्मितच्या बॅटमधून आल्या. आक्रमक सुरुवाती आपल्या संघाला करून दिली आणि त्यानंतर आलेला लेखाजोखा आपण उर्वरित 5 षटकांमध्ये पाहिला. निहार मोरे आणि अमोल पाटील यांची आक्रमक खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर पाहतो आपण षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकात येणारा दुसरा चेंडू फुल टच चेंडू आणि त्याच फुल टच चेंडूला फुल टोल केला जातोय. चेंडू चाली सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. ज्या प्रकारे ते जयभैरी या संघाने सुरुवात केली होती त्याच प्रकारे ते प्रत्युत्तर दिलं जात आहे. दुसऱ्या चेंडूवरती खेचला जातोय षटकार. 7 धावांनी संघाचं खातं खोललं गेलंय. येस, पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती स्मित शिवलकर होईल इथे सज्ज. आता मात्र फुल्लर लाईनचा चेंडू ब्लॉकल वेळ टाकलेला पाहायला मिळालाय. चेंडू इथे सन्मान दिलाच जाईल. बॅटची घेतलेली हलकीशी कडा, क्षेत्ररक्षक तिथे होता तैनात. येईल इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होते ते सांगता. चांगला खेळ आपल्याला इथे दोन्ही संघाच्या दरम्यान पाहायला मिळतोय. थोडीच थोडी ते उत्तर दिलं जात आहे आणि त्यानंतरचा पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा होत नाही ते संपर्क. गतीत केलेलं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं आणि हीच खासियत राहिली स्मित शिवलकरची. एक षटकार नक्की झालाय दुसऱ्या चेंडूवरती आणि त्यानंतरच्या फेकलेल्या आपल्याला लगातारचे 2 डॉट बॉल इथे पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती स्मित शिवलकर होते ते सज्ज. 6 धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. त्यानंतरचा पुढचा चेंडू बॅटची घेतली हलकीशी कडा. चांगले यष्टरक्षण, यष्टांच्या मागे होता इथे वेदू. घेतले ते अप्रतिम चेल. संपतोय ते अनिकेत पिलांकरचा खेळ. लागलेला धक्का क्रमांक दुसरा.
आपल्याला अथर्व शिवलकर पाहायला मिळाला. तर गोलंदाजी मार्कवरती स्मिथ शिवलकर, एका बाजूला आहे मोठा भाऊ तर दुसऱ्या बाजूला लहान भाऊ आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळाला. स्मिथ शिवलकर याने आपल्या नावाची चर्चा इथे केली आहे आणि सातत्याने चांगले ते खेळ केले. आता मात्र भावाच्या विरोधामध्ये इथे गोलंदाजी केली जाते. कोणता चेंडू ते फेकला जाईल, याचा इथे मात्र अथर्व शिवलकर बैठक शॉट, चेंडू जाईल, यस हिट विकेट, चेंडूला यस मोठा फटका नक्कीच खेळला होता परंतु पाय ते यष्टाला लागलाय. म्हणजेच काय तर स्मिथ शिवलकरने अथर्व शिवलकरला माघारी ते पाठवलंय. फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला होता. थोडीच ते आपल्याला प्रत्युत्तर अथर्व शिवलकरच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. स्मिथ शिवलकरच्या विरोधामध्ये एक मोठा फटका आला, चेंडू सीमारेषे बाहेर ते दवडला, परंतु ते चेंडू इथे आपल्याला पाय ते यष्टाने आदळताना पाहायला मिळतो आणि हिट विकेटचा शिकार होतो तोच म्हणजे अथर्व शिवलकर. लागलेला धक्का क्रमांक आपण पाहतोय तोच म्हणजे ते तिसरा. स्मृती संघ कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यानंतर होणारा पहिल्या सेमीफायनलचा थरार आपल्याला या क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला आहे तीर्था स्पोर्ट्स संघ तर दुसऱ्या बाजूला सूर्य स्मृती हा संघ या स्पर्धेतला पहिल्या सेमीफायनलचा सामना इथे खेळताना पाहायला मिळतील. विलास मेहकर यांच्या शुभ हस्ते आपण पहिल्या सेमीफायनलचा नाणेफेकीचा इथे कौल करून घेणार आहोत. यस गोलंदाजी मार्कवरती आता आपल्याला इथे वेदू इथे पाहायला मिळतोय. व्यक्तीकडील पहिल्या संघाकडून दुसरं षटक, इथे मात्र काय घडलंय, पहिला चेंडू अवंतर धाव आणि याच अवंतर धावेने आपल्या गोलंदाजीला केली जाते इथे सुरुवात. संघाची धावसंख्या आपण पाहतोय तीच म्हणजे 7 अंकावरती. पहिल्या षटकामध्ये आपल्याला 3 ते विकेट जाताना पाहायला मिळाल्या. स्मिथ शिवलकरचे ते खातं खोललं गेलंय. यस इथे मात्र रिव्हर्स अटेंड करायचा होता आणि त्यानंतर बॅट आणि बॉलचा होत नाही ते संपर्क, येतोय ते डॉट बॉल, होते ते निर्धाव चेंडूची सांगता. यस 1 मिनिट फक्त पंच. यस ने बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नाश्ता खेळवरती अर्णव इथे पाहायला मिळाला. गोलंदाजच्या ट्रॅकवरती वेदू पुन्हा एकदा होईल इथे सज्ज. त्यानंतरचा पुढचा चेंडू आता मात्र इथे कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला इथे कटवलं जातोय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आपल्याला धाव घेताना पाहायला मिळालाय परंतु इथे चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि याच आता 4 धावांची सगळ्याची धावसंख्या आपल्याला 11 अंकावरती पुढे सरकताना पाहायला मिळते. त्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला वेदक मोर इथे पाहायला मिळाला. पंचांच्या उजव्या हाताकडून केली जाते गोलंदाजीला सुरुवात. स्ट्रायकिंग एंडवरती प्रतीक वास्के, यस आता मात्र मोठा फटका इथे खेळलेला पाहायला मिळालाय. ऑनसाइडच्या दिशेने चेंडू चालली सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आपल्याला प्रतीक वास्केच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले आहेत आणि हीच खासियत राहिली प्रतीकची, कारण या स्पर्धेतली पहिली हाफ सेंचुरी ज्याच्या बॅटमधून आली तोच आपल्याला प्रतीक वास्के आता स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी ते केली जाते आणि अशाच प्रकारे प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण अजून 113 धावांचे ते करायचं आहे पाठलाग आणि त्याच 113 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 15 धावांवरती ते मजल मारली जाते फाईट क्लब या संघाकडून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, इथे मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू ते पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक अवांतर धाव इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. दिशा इथे भरकटली जाते आहे. इथे मात्र वेळीच इथे काम करणं गरजेचं आहे वेदूला, कारण आतापर्यंत 2च चेंडू फेकलेत आणि त्यात 2 चेंडूंवरती 10 धावा इथे खर्च केल्या जात आहेत. धावसंख्या तब्बल 16 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक इथे दुसरा मार्गस्थ आहे. आता मात्र गतीत परिवर्तन, चेंडू जाईल ऑनसाइडच्या दिशेने, मोठा फटका, पुन्हा एकदा 2 बाउन्स, चेंडूच येतोय 4 धावांसाठी. लगातारच्या तिसऱ्या चेंडूवरती आपल्याला 3 मोठे फटके पाहायला मिळालेत आणि याच आता 4 धावांनी धावसंख्या 20 अंकावरती जाऊन सरकते आहे. चांगली फलंदाजी ते आपल्याला पाहायला मिळते प्रतीक वास्केच्या बॅटमधून. वेदूवरती आता मात्र आक्रमण चढवलं जात आहे. ज्या प्रकारे निहारने ते कामगिरी केली होती आपल्या संघासाठी त्याच प्रकारे प्रतीक वास्के आपल्याला करताना पाहायला मिळेल. धावसंख्या आपण 20 अंकावरती पाहतोय. अजून येणाऱ्या 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. या तिथे मात्र स्टेप आउट करायचा होता. बॅटची लागलेली हलकीशी कडा, स्मिथ शिवलकर तिथे थोडंसं ते बंबल होताना पाहायला मिळाला. एक धाव घेतली गेली आणि त्याच आता एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं जात आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे. बॅटची ते कडा लागली होती, झेलगेडची शक्यता होती परंतु स्मिथ शिवलकर थोडंसं ते चुकलाय. वेगवान चेंडू आलेला पाहायला मिळाला आणि त्यानंतरच्या चेंडूवरती 2 धावा ते जोडल्या गेल्या आहेत.
षटक क्रमांक ती दुसऱ्या प्रगतीपथावर येणारा 5वा चेंडू गोलंदाज स्ट्राईकवरती वेदू आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत ते महागडा ठरलाय. या साता मात्र समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. इथे मात्र घेतली जाते चेल. संपतोय ते प्रतीकचा खेळ. लागलेला धक्का क्रमांक 4. क्रीडांगणाचे ते बाहेर यावं लागणार आहे. संघ इथे फाईट क्लब अडचणीमध्ये आलाय. 4 इथे विकेट घेतले गेल्या. षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे ते दुसरं. येस 2 षटकांचे ते खेळ इथे. येस पण एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण स्मिथ शिवलकर इथे पाहतोय. वैयक्तिक कोटीतील दुसरा आणि संघ कोटीत आपल्याला इथे तिसरं षटक इथे पाहायला मिळेल. यस बोटा फटक्यात खेळायचा केलेला प्रयत्न. बॅटची घेतलेली हलकीशी कडा आणि त्यानंतर एकच धाव इथे घेतली जाते. पहिले चेंडूवरती ते एकेरी धाव इथे घेतलेली पाहायला मिळाले. स्मिथ शिवलकर गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू इथे आतापर्यंत फेकला गेला आणि त्याच एका चेंडूवरती एक धाव इथे घेतली गेली आहे. धावसंख्या आता आपल्याला 23 अंकावरती पुढे सरकताना पाहायला मिळेल. 113 धावांचाही करायचा आहे पाठलाग. मोठे फटके प्रत्येक चेंडूवरती येणं गरजेचं आहे. यस इथे मात्र बॅट टुकरीचं आव्हान केलं जाईल. लोवर फुलटॉसचा चेंडू इथे मात्र चेंडू पायांवरती जाऊन आदळताना पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे धावून कंप्लीट केली जाते. धावसंख्या 24 अंकावरती जाऊन पोहोचते. सिंगल डबलने काही तिचं होणार नाहीये. म्हणजेच काय तर मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील प्रत्येक चेंडूवरती. ते स्मिथ शिवलकरच्या विरोधामध्ये अजूनही 4 चेंडू आणि त्या 4 चेंडूवरती 4 मोठे प्रहार ते करावे लागतील. आणि त्याच प्रकारचा मोठा फटका इथे खेळलेला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाही आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. यस 4 पाहायला मिळाला. चांगला फटका अकूट टप्प्यावरती केलेली गोलंदाजी आणि त्याचा तिथे फायदा घेताना आपल्याला अर्णव इथे पाहायला मिळाला. आणि या चेंडूवरती 4 धावा इथे घेतल्या जात आहेत. धावसंख्या पुढे जाऊन सरकेल 28 अंकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती स्मिथ शिवलकर. पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे. इथे मात्र चेलबाची शक्यता. क्षेत्ररक्षक तिथे येईल. आता मात्र चेल इथे निसटला जातोय. धक्का क्रमांक इकडे 5वा लागू शकला असता परंतु ते चेल निसटलाय. आणि या चेंडूवरती घेतलेल्या 2 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. धावसंख्या आपण 30 अंकावरती पाहतोय. स्मिथ शिवलकरचा विचार केला तर आतापर्यंत दुसऱ्या षटकी हाताळत असताना 13 धावा खर्च केल्या. 3 गड्यांनी ते गारद केलंय. चांगली गोलंदाजी ते आपल्या स्मिथच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. आता मात्र चेंज ऑफ पेस म्हणजेच काय तर स्लोवर गतीचा चेंडू इथे पाहायला मिळालाय. चांगला टप्पा इथे स्मिथच्या माध्यमातून मेंटेन केला जातोय. स्मिथच्या विरोधामध्ये एक चौकार नक्की झाला आणि त्यानंतर केलेला आपल्याला लाजवाब कमबॅक इकडे पाहायला मिळतंय. अजूनही तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. मिऱ्या प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे. चांगला खेळ आपल्याला अनेक संघांकडे ते पाहायला मिळाला आणि जयभैरी संघ हा पहिला असा संघ ठरला की ज्याने सर्वाधिक धावसंख्या इथे उभारली आहे. मिऱ्या हंटर संघ 106 धावा इथे धावफलकावरती जोडल्या होत्या आणि त्यांचाच इथे रेकॉर्ड मोडला जातो आहे. इतिहास इथे या मैदानाच्या आतमध्ये रचला गेलाय जयभैरी या संघाकडून. कारण तब्बल 112 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या 36 चेंडूंवरती. हे ते कौतुक करावं लागेल स्मिथ शिवलकर, अमोल पाटील आणि निहार मोरेचं देखील. येस गोलंदाजी मार्कवरती आपण अमोल पाटील याला पाहतोय. चांगली फलंदाजी केली आहे
प्रभावित केलं आजच्या दिवसामध्ये. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती ते आपल्याला पाहायला मिळतात. खूप सारा अनुभव आहे आणि त्याच अनुभवाचा ते उपयोग केला जातोय. क्षेत्ररक्षण ते सजवले जाईल, आपल्या संघाचे ते नेतृत्व केलं जात आहे. षटक क्रमांक इथे आपल्याला चौथे ते पाहायला मिळाला. वैयक्तिक कोणतील पहिला पंचांच्या उजव्या हाताकडून गोलंदाजीला केली जाते सुरुवात. पहिला चेडू आपल्याला अप्रतिम पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने चेडूला ते उडवला. स्मिथ शिवलकर तिथे तैनात आहे. चांगलं इथे क्षेत्ररक्षण झालंय. प्रॉपरली चेडूवरती ते जम्प केलं जातं आणि त्यानंतर चेडू ते फील्ड केला गेलाय. एकच धावे चेडूवरती घेतली जाईल. स्ट्राईक इथे रोटेट केली जाते. आता मात्र डावखिर्याचा फलंदाज आपल्याला अर्णव स्ट्राईकीगडीवरती त्याला पाहायला मिळाला. रॅटम अराउंड विकेटने येणार आपल्याला हा दुसरा चेडू ते पाहायला मिळतोय. हे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला अमोल पाटील ते पाहायला मिळतील. पहिल्या चेडू फेकला, एकदा ते खर्च केले आणि त्यानंतरचा येणारा दुसरा चेडू. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा होत नाही ते संपर्क. सफल करून खेळायचं होतं ते प्रयत्न. त्यानंतर चाललेला हा निर्धाव चेडू ते पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आपल्या अमोल पाटीलच्या माध्यमातून पाहतोय. षटक क्रमांक इथे 4 प्रगतीपथावर आहे. यस, पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू, ऑफ ब्रेक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर ते आपल्याला बाहेरच्या दिशेने वळण घेताना पाहायला मिळतोय. लगातारचा फेकलेला हा दुसरा डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. अजूनही 82 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडूला उडवला. शुभम पाटील तिथे आहे तैनात. एकच धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती घेतली जाईल. सिंगल डबल इथे धावफलकावरती जोडल्या जात आहेत, परंतु मोठे फटके इथे खेळले जात नाही आणि मोठ्या फटक्यांपासून ते वंचित ठेवलं जात आहे. कारण चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत वेदू स्मिथ आणि अमोल पाटील यांच्यावरती विश्वास दाखवला. निर्धारित 4 षटकं आतापर्यंत हाताळली जात आहेत. यस, इथे मात्र काय केलंय, पुन्हा एकदा चांगला चेडू इथे पाहायला मिळतोय. येतो इथे डॉट बॉल, निर्धाव चेडूची पुन्हा एकदा होते सांगता. फिरकी गोलंदाजी ते आपल्याला अमोल पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. केवळ आणि केवळ आतापर्यंत 2च धावे ते खर्च केले जात आहेत. त्यानंतरचा पुढचा चेडूला इथे उडवलाय. जेलबाची संधी इथे मध्ये हातातली जेली ते निसटली गेली आहे. म्हणजेच काय तर सोन्याचा गोळा हातामध्ये आला होता, तो इथे केला जमिनीला दान. आणि त्यानंतरच्या घेतल्यावरती या चेडूवरती एक धाव. स्ट्राईक इथे स्वतःकडे ठेवली जाणार आहे. षटक क्रमांक संपले ते 4 आणि 4 षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण वेदूला इथे पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय ते 5वं वैयक्तिक कोणतील दुसरं. पंचांच्या उजव्या तो गणताच लेफ्ट आर्म अराउंड विकेटने आपल्या गोलंदाजीला केली जाणारी सुरुवात. स्ट्रायकिंग एंडवरती ओमकार इथे पाहायला मिळाला. 5-6 चेंडू आणि त्या 6 चेंडूवरती 2 धावेचे ते खेळी आपल्याला ओमकारच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. बॅट टेकून इथे केलं जाईल आव्हान. खूप साऱ्या ते धावांचा अजून पल्ला गाठायचा आहे. पहिला चेंडू इथे अप्रतिम पाहायला मिळतोय. येतो इथे डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, चांगली कामगिरी आपल्याला जय भेरी या सगळ्याकडून पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करत असताना 112 धावा इथे जोडल्या गेल्या आणि त्यानंतर इथे अप्रतिम गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत फाईट क्लब संघ 33 धावांवरती ते मजल मारू शकलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा केलेला प्रयत्न. शुभम पाटील चेडू खाली जाण्याचे ते करेल प्रयत्न. तोपर्यंत चेडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि याचा तर 4 धावांनी संघाची धावसंख्या 37 अंकावरती आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळते. फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये पाहायला मिळाली आहे. कारण अजूनही 11 चेंडू आहेत, अजूनही 10 चेंडूंचा खेळ आहे आणि त्याच 10 चेंडूंवरती अजूनही 76 धावांची गरज आहे. म्हणजे 10 चेंडूंवरती जर का 10 षटकार लगावले तरी हे 60 धावा इथे आपल्याला धावफलकावरती जोडताना पाहायला मिळतील. यस, इथे मात्र समोरच्या दिशेने अराउंड कार्पेट खेळ फटका एक धाव इथे घेतली जाते आणि याचा एका धावेने धावसंख्या 38 अंकावरती जाऊन पोहोचते. एकतर्फी चाललेला हा सामना इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे. आता मात्र स्ट्रायकिंग गेटवरती आपल्या अर्णव इथे पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेंड करायचा होता, बॅट आणि बॉलचा होत नाही इथे संपर्क. यष्टरक्षक स्मिथ शिवलकर थोडंच इथे चुकलाय आणि त्यानंतर या चेंडूवरती ते 4 धावा आपल्याला इथे पाहायला जरूर मिळत आहेत.
येस, या चेडूवरती आपल्याला 2 धावा इथे पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा ते प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा होत नाही ते संपर्क. चांगली गोलंदाजी आपल्याला वेदूच्या माध्यमातून ते पाहायला मिळाले. षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे 5वा आणि 5व्या षटकातील येणारा अंतिम चेडू. धावसंख्या 40 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. येस, अंतिम चेंडू 5व्या षटकातील मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेलकली येण्याचा करतोय ते प्रयत्न. येस, इथे मात्र पुन्हा एकदा झेल ते निसटला जातोय. एकच धाव पुन्हा एकदा घेतली जाईल. षटक क्रमांक संपले ते 5वा आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 41 अंकावरती आहे. केवळ अजूनही 6 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. ऋतिक लिदे पाहतोय स्ट्रायकिंग गेटवरती अर्णव बॅट टू इथे केलं जाणार आहे आव्हान. शेवटचे 6 चेंडू. पहिला चेंडू ऑनसाईडच्या दिशेने चेंडूला कटवलाय. शुभम पाटील तिथे आहे तैनात. तोपर्यंत एकच धाव ते घेतली जाईल. यानंतर होणारा मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेतला पहिल्या सेमीफायनलचा सामना. एका बाजूला असेल तीर्थ स्पोर्ट्स संघ, तर दुसऱ्या बाजूला सुनील स्मृती हा संघ आपण पाहणार आहोत. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला तीर्थ स्पोर्ट्सच्या संघाने आणि त्वरित निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. आमंत्रित केले तेच म्हणजे सुनील स्मृती या संघाला फलंदाजीसाठी. सुनील स्मृती या संघाचा पहिल्या दिवसातील आपल्याला चांगला खेळ ते पाहायला मिळाला आहे. 3 पैकी 3 सामने त्यांनी जिंकले आहेत आणि त्यानंतरचा या चेंडूवरती 9+1 टोटल चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा आणि याचा 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते. 30 म्हणजे 44 अंकावरती. यस, पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. वेदू होता तिथे तैनात. वेदूच्या माध्यमातून केलं जाणार ते चेंडू फील्ड आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकच धाव ती घेतली जाते. फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत आपण 45 अंकावरती धावसंख्या पाहतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ, 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. लोवर फुलटाचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला ते कटवला जातोय. पुन्हा एकदा शुभम चेंडू करेल ते फील्ड. एक धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती घेतली जाईल. धावसंख्या आता आपण 46 अंकावरती पाहतोय. ऋत्विकच्या माध्यमातून 3 चेंडू फेकले गेले आणि त्या 3 चेंडूवरती ते 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या जात आहेत. त्यानंतरचा पुढचा चेंडू आखो टप्प्यावरती केलेली गोलंदाजी यातून ते डॉट बॉल. केवळ जरी 2 चेंडूंचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती ऋत्विक होईल ते सज्ज. जयभैरी या संघ विजयाच्या दिशेने ती केली जाते वाटचाल. इथे मात्र मोठा फटका इथे खेळ सुरू जाईल. क्षेत्ररक्षक दूरवर आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. केवळ एका चेंडूचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. धावसंख्या 50 या अंकावरती जाऊन पोहोचते. बॅटची घेतलेली हलकीशी कडा. चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता परंतु चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि हा सामना एकतर्फे जयभैरी या संघाने जिंकलाय. विशेष कौतुक इथे दियार बोरीचे ते केलं जाईल. आक्रमक खेळी त्याच्या बॅटमधून आली आणि त्याच्या जोरावरती 112 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. लेखाजोखा आपण स्क्रीनवरती ते पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना 17 चेंडूवरती 60 धावा. नियार मोरीच्या बॅटमध्ये आल्या तर अमोल पाटील 10 चेंडू 29 धावा आणि स्मिथ शिवलकर 9 चेंडूंवरती 22 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि त्याच 113 धावांचा पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त 54 धावांवरती ते मजर मारली फाईट क्लब या संघाने.